सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता अप्पूने आग्रह धरलेला असतो की मी सारंग दाजीकडूनच गोळ्या खाणार आहे आणि त्याच्या मागे धावत पळत सावली आलेली असते. सारंग लॅपटॉपवर काम करत असतो. त्यावेळेस सारंग म्हणतो की अप्पू तू गोळ्या खाऊन घे. सारंगने सांगितल्याबरोबर लगेच अप्पू गोळ्या खायला तयार होतो आणि अप्पू म्हणतो की सारंग दाजी तुम्ही माझ्या आखीची चांगली काळजी घ्या आणि तुम्ही मला दवाखान्यात तेव्हा सोडून गेलात आणि पुन्हा दोस्त म्हणून भेटायला सुद्धा आला नाही. त्यावेळा सारंग अप्पूला प्रॉमिस करतो की इथून पुढे मी आता तुला फोन करेन आणि तुला भेटायला सुद्धा येईन. तेवढं झाल्यानंतर अप्पू झोपायला निघून जातो. इकडे सावली अंथरूण रूममध्ये टाकते आणि झोपायला लागते. तेवढ्यात सारंगला तिलोत्तमाचा फोन येतो. तिलोत्तमा म्हणते तुझी तिकडे व्यवस्थित सोय झाली ना रे सारंग. त्यावेळेस सारंग म्हणतो हो आई माझी इथे सोय व्यवस्थित झालेली आहे. गावाकडचं वातावरणसुद्धा खूप छान आहे आणि मला इथे काहीच कमी पडत नाही आहे. सगळी काळजी घेतली जाते आहे. त्यानंतर मी आज सकाळी थालीपीठ खाल्लं. त्यावेळेस तिलोत्तमा विचारते कोणी बनवलं होतं. सारंग म्हणतो ते सावलीनं बनवलं होतं आणि अगदी ते फार सुंदर झालं होतं, फार छान झालं होतं. हे ऐकून तिलोत्तमाची आग तळपायाची आग मस्तकाला निघून जाते. तिला फार राग येत असतो. ती म्हणते की सारंग मला पुन्हा सांगायला लावू नकोस की ती मुलगी तुझ्यावर जाळं टाकायला लागलेली आहे तर तू जरासा जपून राहा. सारंग म्हणतो की आई तू शिकवलंयस ना जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणावं आणि ऑफकोर्स तिने खूप छान ते थालीपीठ बनवलं होतं. त्याचं कौतुक तर मला करावंच लागेल. हे गुपचूप सावली ऐकते आणि ती खूप खुश होते की सारंग तिचं खूप कौतुक करतोय. इकडे तिलोत्तमा काळजीत पडलेली असते की आता सावली त्याच्यावर जाळ टाकणार आणि ह्या दोघांचा संसार सुरू होणार. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. मॉम काय झालंय तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय. तिलोत्तमा म्हणते की त्या मुलीने केलेल्या थालीपीठाचं आज सारंग कौतुक करत होता आणि नुसतं कौतुक करत होता आणि ऐश्वर्या अशाच छोट्या छोट्या गोष्टीतून त्या दोघांचा संसार उभं राहील आणि मला तेच नको आहे. त्या मुलीची लायकी नाही आहे माझ्या सारंगची बायको व्हायची आणि या घरची सून व्हायची. ऐश्वर्या म्हणते मॉम तुम्ही काही काळजी करू नका, मी अगदी व्यवस्थित तिच्यावर बारीक लक्ष ठेवेन. त्यावेळेस तिलोत्तमा म्हणते की मला तुझा खूप आधार वाटतो, तूच या घरची एक जबाबदार सून म्हणून हे घर नक्कीच सांभाळशील आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते. इकडे सोहम आणि बबलू घराच्या समोर अंगणामध्ये रात्रीची कोणाची तरी वाट बघत बसलेले असतात. कोणाची म्हणजे ताराची. तारा भेटायला येणार असते आणि तारा शब्द दिल्याप्रमाणे सोहमला भेटायला सुद्धा येते. पण ती गप्पा गोष्टी करत असताना तिथं एकनाथ येतो आणि एकनाथ पाहू नये म्हणून बबलू आणि सोहम अगदी चादर झाकून घेतात आणि कसं तरी ताराला तिथून पळवून लावतात. एकनाथपर्यंत ही गोष्ट पोचू देत नाहीत. तारा गुपचूप येऊन सोहमला भेटून निघून जाते. आता इकडे फ्रेश आणि सुंदर सकाळ झालेली असते. सावली उठते अंथरुणाच्या घड्या घालत असते. तेवढ्यात तिची आई त्याच्या बेडरूममध्ये आतमध्ये डोकावते. तिला दिसतं की सारंग बेडवर झोपलेला आहे आणि साऊचं अंथरूण खाली घातलेलं आहे. हे सत्य पाहून तिची आई कानू प्रचंड हादरते आणि ती जोरजोरात रडायला लागते. तिथून ती पटकन निघून जाते. आता काय कानू घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट सांगणार का आणि त्याचा काय परिणाम होणार सावली आणि सारंगच्या नात्यावर हे पाहणं खूप रंजक ठरेल.